पोलीस भरती 2025 महाराष्ट्र पोलीस भरती निघाली, पोलीस भरतीची जाहिरात आली असे काही तुम्ही या ठिकाणी बातम्या पेपरमध्ये वाचल्या असेल किंवा तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवर सुद्धा हे पाहिलं असेल की पोलीस भरतीची जाहिरात वगैरे आली आहे, फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा या ठिकाणी आली आहे आणि अशा काही गोष्टी तुम्ही या ठिकाणी ऐकल्या आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती खरंच निघाली आहे का, याबद्दल एक व्हिडिओ बनवा आणि 15,000 जागांसाठी ही भरती निघाली असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर नक्की ही भरती आली आहे का, पोलीस भरती निघाली आहे का, जाहिरात आली आहे का, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि नक्की पोलीस भरती आली आहे की नाही आली आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि पोलीस भरती कधीपर्यंत पडणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते वेळ, लेखी परीक्षेत अभ्यासक्रम का, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पास सध्याच्या कंडिशनला तुम्ही या ठिकाणी बरेच युट्यूब चॅनलवर सुद्धा या ठिकाणी तुम्ही बातम्या पाहिल्या असेल की फॉर्म भरणे चालू झाले, पोलीस भरतीचे जाहिरात आली आहे आणि बरेच काही तुम्ही वेबसाईटवर सुद्धा हे पाहिलं असेल। पण सध्या तरी जे विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी पोलीस भरतीची ऑफिशियली जाहिरात या ठिकाणी आली नाहीये आणि सध्याच्या कंडिशनला तर आपण पाहिलं तर वेबसाईटवर जे पोलीस भरतीची जी वेबसाईट आहे तर त्यावर या ठिकाणी तारीख दाखवली जात आहे की जी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तारीख दाखवली जात आहे। त्याचबरोबर फॉर्म भरण्यासाठी किती दिवस राहिले बाकी हे सुद्धा दाखवले जात आहे, 36 दिवस, त्याचबरोबर 7 तास 6 मिनिट 52 सेकंड असं काही तारीख या ठिकाणी वेबसाईटवर या ठिकाणी दाखवल्या जातात आणि पोलीस भरतीची तारीख सुद्धा या वेबसाईटवर दाखवल्या जाते की 7 ऑक्टोबर अर्ज सुरू होण्याची तारीख 7 ऑक्टोबर 2025 दाखवल्या जात आहे आणि अर्ज बंद होण्याची तारीख 7 नोव्हेंबर 2025 दाखवल्या जात आहे आणि ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 7 नोव्हेंबर 2025 या ठिकाणी दाखवलं जात आहे। असं काही तुम्हाला वेबसाईटवर या ठिकाणी पाहायला भेटलं होतं काल परवा म्हणा किंवा आज म्हणा, ठीक आहे। आज जर आपण या ठिकाणी पाहिलं ही वेबसाईट जर आपण डबल जर या ठिकाणी उघडून पाहिली तर ह्या वेबसाईटला www.mahapolice.com आपण जरी सर्च केलं तर येते वेबसाईट www.mahapolice.government.in। तर हे जसं आपण क्लिक केलं तसं या ठिकाणी ही वेबसाईट या ठिकाणी दाखवलं जात आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलवर आपले स्वागत आहे। तर या वेबसाईटवर जर आपण क्लिक केलं तर ही वेबसाईट आता या ठिकाणी दाखवत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। याच्या अगोदर जे काल परवापर्यंत ही वेबसाईट या ठिकाणी दाखवत होती यावर सर्व तारीख सुद्धा या ठिकाणी दाखवल्या जात होती, पण आता हे असं एरर या ठिकाणी दाखवल्या जात आहे, ठीक आहे। तर ही जी या ठिकाणी आहे ही माहिती जी विद्यार्थी मित्रांनो सरासरी या ठिकाणी फेकच आहे, कारण की ह्या पोर्टलवर आता जर आपण या ठिकाणी व्हिजिट केलं तर हे या ठिकाणी दाखवल्या जात नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यावर जे तारीख या ठिकाणी दाखवल्या जाते की बा आपलं 7 ऑक्टोबर पासूनच फॉर्म भरणे चालू होते पोलीस भरतीचे। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो काहीही ऑफिशियली या ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख आली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि फॉर्म भरणे जर चालू झाले असते तर फॉर्म भरण्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो 2 महिन्याची प्रोसेस त्या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एखादा महिना त्यांना ते मॅनेजमेंट करण्यासाठीच लागते आणि एखादा महिना त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख साठी सुद्धा त्या ठिकाणी लागते। आणि सोमवार जर आपण या ठिकाणी पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर बऱ्याच काही गोष्टी आहे, जसं की सोमवार जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्या निवडणुका आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आतापासून सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। आचारसंहितेमध्ये कसे काय फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होणार आहे, बाकीच्या अफवावर या ठिकाणी तुम्ही काही विश्वास या ठिकाणी ठेवू नका, एक लक्षात ठेवा। तर पास सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर सध्याच्या जे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रामध्ये आर्थिक संकटातून या ठिकाणी गुजरत आहे। महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी धुळे झालं, त्याचबरोबर अहिल्यानगर झालं, बीड झालं, त्याचबरोबर मराठवाडा झालं, इकडे जे सर्व शेतीचं आतोनात या ठिकाणी नुकसान झालं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामध्ये सुद्धा शेतकरी या ठिकाणी संकटामध्ये सापडलेला आहे आणि दुसऱ्याकडे जे विद्यार्थी मित्रांनो आरक्षणाचे सुद्धा मुद्दे या ठिकाणी तापत आहे, एक लक्षात ठेवा। आणि तिसरी गोष्ट सोमवार
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे आणि इथून जास्त टाइम या ठिकाणी राहिलेला नाहीये। तर मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना ह्या 3 महिन्यामध्ये भरती येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोलीस भरती कधी निघणार आहे, तर पहा पोलीस भरती येणार आहे, 100% पोलीस भरती येणार आहे, मी तुम्हाला सांगून देतो। तर पोलीस भरती जवळपास 15,000 जागांसाठी पोलीस भरती निघणार आहे। समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, तर जवळपास आपल्याला जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत पोलीस भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि जवळपास फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत सुद्धा ग्राउंड या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही 15,000 जागांसाठी पोलीस भरती काढणार आहे आणि मंत्रिमंडळामध्ये सुद्धा निर्णय घेण्यात आला की 15,000 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे म्हणून। तर निश्चित राहा, आतापासून आपली फिजिकलची तयारी चालू द्या, त्याचबरोबर सेल्फ स्टडी सुद्धा चालू द्या, दोन्ही गोष्टी या ठिकाणी चालू द्या, कारण की पोलीस भरती कधी सुद्धा निघो, पुढच्या महिन्यातही निघाली, ह्या महिन्यातही निघाली तर आपल्यासाठी चांगला, एक लक्षात ठेवा, कधीही पोलीस भरती या ठिकाणी येऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये जर आपण पाहिलं, पोलीस भरतीमध्ये जे निवड प्रक्रिया आहे, तर पोलीस भरतीमध्ये आपलं सर्वात अगोदर मैदानी चाचणी, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर पहा जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला पोलीस भरती या ठिकाणी 2026 मध्ये पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये फिजिकल असणार आहे। तर फिजिकलचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये तुम्हाला ग्राउंड सांगतो, जे पोलीस शिपाई आहे, त्याचबरोबर पोलीस कारागृह आहे, त्याचबरोबर पोलीस बॅट्समन आहे, या पदामध्ये आपलं 3 इव्हेंट आहे, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळा फेका 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे आपलं 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, पोलीस शिपाई झालं, पोलीस कारागृह झालं, पोलीस बॅट्समन या पदामध्ये, तर यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळा फेका 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आपल्या यामध्ये असणार आहे। आणि त्याचबरोबर जे चालकचं पद आहे, चालक पदामध्ये आपलं पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, गोळा फेका 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड असणार आहे चालक पदामध्ये 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेका 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि SRPFचं जे ग्राउंड असणार आहे, SRPF मध्ये 100 मार्काचं ग्राउंड आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग जर तुम्ही 25 मिनिटांमध्ये मारली तर आपल्याला 50 मार्क भेटणार आहे। गोळा फेका यामध्ये 25 मार्कासाठी आणि 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड SRPFचं असते। आणि SRPFचं ग्राउंड भेटण्यासाठी, ग्राउंड पास होण्यासाठी आपल्याला जवळपास 90च्या वरती मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठे चान्सेस राहते की आपल्याला पेपर भेटणार आहे म्हणून, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि जे बॅट्समनचं पद आहे, बॅट्समन पदामध्ये उंची खूप कमी या ठिकाणी लागते, तुमची 152 सेंटीमीटर जरी असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे SRPFचं पद आहे, SRPF पदामध्ये जी उंची लागते, पुरुष उमेदवारांसाठी 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। तर हे सर्व ग्राउंड झाल्यानंतर पोलीस भरतीमध्ये आपलं काय असते, यामध्ये लेखी परीक्षा, पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, तर पहा 100 मार्काचा पेपर असतो पोलीस भरतीचा, SRPF म्हणा, पोलीस शिपाई, पोलीस कारागृह, पोलीस बॅट्समन, त्याचबरोबर पोलीस चालक झालं, त्याचबरोबर पोलीस शिपाई झालं, ह्या सर्व येतात, ज्यामध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताच्या 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। असे 100 मार्काचा पेपर असते आणि 1.5 घंट्याचा टाइम पेपरसाठी भेटते, पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर पोलीस भरती लवकरच या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, जानेवारी ते फेब्रुवारीच्या महिन्याच्या आसपास या ठिकाणी ही भरती निघणार आहे। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।